जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या भागात या कार्यक्रमात सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 67वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आपण वीतहव्य मुनींचं ध्यान आणि त्यांनी कशी समाधी घेतली हा सगळा प्रवास बघतोय. काल आपण बघितलं वीतहव्य मुनींनी त्यांनी आपलं शरीर सोडताना जे वेगवेगळ्या आपल्या घटकांना, मग ते इंद्रिय असू दे, मन असू दे, या सगळ्यांना वेगळं करत, त्याच्यानंतर आपले जे काही जीवनातले भाग होते, सुख दुःख, या सगळ्यांना त्यांनी एकेकाला परवानगी देत देत सगळ्यांपासून स्वतःला दूर केलं. आणि त्याचा पुढचा प्रवास हा इथे वर्णन केला आहे की त्यांनी कसं मग आपले सगळे प्राण, त्याच्यानंतर आपलं मन, बुद्धी, या सगळ्या गोष्टींना दूर करत हळूहळू विदेहमुक्त झाले. वर्णन बरंच मोठं आहे. आणि त्याच्यात जाण्या अगोदर काल मी जे एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगितलं की त्यांनी वीतहव्य मुनींनी आपल्या दुःखांना सुद्धा धन्यवाद दिले. या विषयावरती आतापर्यंत बोललो आहे, पण राहवत नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जीवनात अनेकदा आपण अशा परिस्थितीत गेलो आहे की जिथे कोणीतरी आपल्याला त्रास दिला असं आपल्याला वाटतं. आणि हा जो त्रास ज्यांनी कोणी दिला त्यांना आपण बऱ्याचदा नको नको त्या गोष्टींसाठी जबाबदार धरतो, दोष देतो. पण एकदा जर या परिस्थितीकडे आणि घटनांकडे नीट बघितलं तर वस्तुस्थिती ही आहे की त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात कुठेतरी चांगल्या घटना घडायला लागल्या, सुंदर गोष्टी यायला लागल्या, आपलं जीवन समृद्ध झालं. नाही तर आपण कुठेतरी बेशिस्त, कुठेतरी अव्यवस्थित असेच राहिलो, प्रगती करत नव्हतो. पण कोणीतरी कान उपटले कुठल्या तरी कारणाने, चार चौघांमध्ये अपमान केला असेल, किंवा काय त्याचं इंटेन्शन जे असेल ते असेल, मुद्दाम करायचं असेल, त्रास द्यायचा असेल, किंवा आपलं भलं करावं या उद्देशाने का असेल, परंतु काहीतरी अशी घटना घडली की जी आपल्याला टोचली आणि त्याचे परिणाम म्हणून कुठेतरी पेटून उठलो, काहीतरी करावं असं ठरवलं, कुठेतरी दुःखी झालो, हे पण झालेलं आहे. आणि दुःखी झालो म्हणून मग आता त्याच्यावरती काहीतरी चांगले मार्ग शोधायचे. तर काही लोक सहज अध्यात्माकडे वळतात, काही लोक आणखी इतर कुठे जातात. पण जे अध्यात्माकडे आले त्यांच्या जीवनामध्ये जो काही सुंदर प्रकाश पडला तो कुठेतरी अशा त्रास देणाऱ्या लोकांमुळे झालेला आहे. आणि म्हणून या दुःखांसाठी सुद्धा आयुष्यभर आपण ऋणी असायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपले दुःख आठवतो तेव्हा तेव्हा हे स्वतःला या गोष्टींची आठवण करून द्यावी की अरे त्यांच्यामुळेच आज कदाचित मी चांगल्या ठिकाणी आहे, ही भावना नेहमी असू द्यावी. आणि तिथून पुढे मग आपल्या जीवनाकडे फोकस करावं. मी बऱ्याचदा असं बघतो की कुठला तरी विषय निघाला तर याने मला कसा त्रास दिला, त्याने मला कसा त्रास दिला, ह्याच्यातच मन रमवत जातो. आणि त्या लोकांबद्दल तळताट, शिव्याशाप या सगळ्या गोष्टी येत असतात.
मुळात हा फोकस स्वतःच्या जीवनाकडे करण्यासाठी आहे, इतरांकडे नाही, हे लक्षात घ्यावं. जे कोणी आले असतील ते स्वतः त्यांनी आपल्या जीवनात काही केलं तर आपण कुठेतरी त्यांना रिस्पॉन्सिबल धरतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण काही करत नाही आहोत तर करणारा तो परमेश्वर आहे. त्यामुळे कोणी तुमच्या आयुष्यात आपल्या आयुष्यात काही केलं तर कुठेतरी त्याची ही परमेश्वराची शक्ती, ती प्रेरणा त्या व्यक्तीच्या मागे होती आणि म्हणून त्या व्यक्तीने काहीतरी आपल्यासोबत चुकीचं केलं. आपल्याला कदाचित चुकीचं वाटतं, कुठेतरी आपलं कर्म असेल, हे सरळ सरळ या हिशोबाने बघावं. इथे कुठल्याही पद्धतीने विचार केला तरी सुद्धा कोणाला दोष देता येत नाही. एक तर आपलं कर्म असेल म्हणून आपल्याला भोगावं लागलं, हा पहिला भाग, किंवा आपल्या जीवनात काहीतरी घडवून आणायचं असेल म्हणून त्या व्यक्तीला प्रेरणा देणारी ती शक्ती आहे, त्या शक्तीने त्या व्यक्तीला सांगितलं असं असं करा आणि याला त्रास दे किंवा काय असेल ते करवलं असेल. आपण समोरच्याला दोष देण्यासाठी एकही मार्ग, एकही कारण इथे सापडत नाही. त्यामुळे या गोष्टीची सतत जाणीव असू द्या. कोणात व्यक्तीमध्ये परिस्थितीत गुरफटण्यापेक्षा आपला गोल, आपलं ध्येय त्याच्याकडे जावं आणि म्हणून मागे वळून शक्यतोवर बघू नये. सरळ सरळ आपलं जे काही उद्दिष्ट आहे तिकडेच बघत राहावं. तर असो, वीतहव्य मुनींनी हा सगळ्या आपल्या इंद्रियांचा, सगळ्या गोष्टींचा, प्राणांचा, सगळ्यांचा त्याग केला. शरीरालाही सांगितलं की आता तुझा निरोप घेतो आहे. या सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर आता वीतहव्य मुनी स्वतःच्या आपल्या शरीरामध्ये आपलं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वातून आता एक एक गोष्ट त्यांनी सोडायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या आपल्या संकल्पना सोडून दिल्या, अतिशय स्थिर होऊन राहिले आणि हा सगळा प्रकार त्यांनी सतत ओंकाराचा उच्चार करत पुढे केला. मनन पूर्णपणे मी काय विचार करतोय काय नाही हे सगळं मनन थांबवून दिलं. आपले हळूहळू पंचतन्मात्र, पंचमहाभूत या सगळ्यांपासून त्यांनी निरोप घेतला आणि मग ज्या काही भावना चित्तामध्ये येत होत्या त्या सगळ्या चित्तांमध्ये येणाऱ्या भावना, त्या सगळ्या, म्हणजे मला आता प्रकाश दिसतो आहे, आता आनंद होतो आहे, आता मी कुठल्या स्थितीत नाही, हे जे काही सगळं अप्रत्यक्ष मनन याला म्हणता येईल. की प्रत्यक्ष मनन म्हणजे विचार करत करत आपण काहीतरी करतो आणि अप्रत्यक्ष म्हणजे आता काहीतरी येत आहे त्यालाही बघत राहतो. ते बघत राहणं सुद्धा हळूहळू हळूहळू पूर्णपणे सगळं सोडून दिलं आणि मग पलीकडे अशा अवस्थेला पोहोचले की ज्याचं कुठल्याही शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. त्याला ते आहे असंही म्हणता येत नाही, त्याला नाही असंही म्हणता येत नाही. अशा सगळ्या स्थितीतून पुढे जाऊन त्यांना प्रत्यक्ष ईश्वरच किंवा परमात्मा ह्याच पदात, ह्याच ठिकाणी ते स्थिर झाले. वसिष्ठ ऋषी म्हणतायत की आज जर असा विचार केला तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा ते तत्व आहे आणि ते तत्वामध्ये वीतहव्य मुनी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे माझ्या हृदयात, तुमच्या हृदयातही ते असतील हे मी खात्रीशीर सांगू शकतो. अशा रीतीने वीतहव्य शांत झाल्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण अस्तित्व आता सोडून दिलं. मग उरलेलं जे काही शरीर आहे, या शरीरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होत्या, जे काही पंचप्राण असतील, या शरीराचे इंद्रिय असतील, हे सगळे हळूहळू हळूहळू आपल्या भागात यायला लागले आणि मग ते शरीर पूर्णपणे सुकून गेलं, ते नष्ट व्हायला आलं. अशा स्थितीत असताना रामांनी मध्ये एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की तुम्ही म्हणाले की हे वीतहव्य मुनी 100 वर्ष हे तिथे समाधी अवस्थेत बसले होते आणि त्यांच्या भोवती सगळा चिखल वगैरे सगळं काही गोळा झालं, तर असं ह्या अवस्थेत असताना त्यांना कुठल्या हिंस्त्र प्राण्यांनी, वाघ, लांडगे, कोल्हे यांनी त्रास कसा नाही दिला? त्यांना हे चिखल वगैरे होतं, पाऊस पाणी यांनी त्याचं शरीर कुजलं नाही का? या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत का? तर ते आपले त्या अवस्थेतून यायचे, पुन्हा बाहेर फिरायचे, पुन्हा ध्यानात बसायचे. इतका काळ ध्यानात बसल्यानंतर शरीरावरती काहीच परिणाम कसा नाही झाला? किंवा कुठल्या प्राण्याने त्रास का नाही दिला? तर यावर वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे जे अज्ञानी लोक असतात त्यांच्यासाठी मी म्हणजे शरीर, किंवा शरीर म्हणजेच मी, जे काही दोन्ही बाजूंनी विचार करायचा असेल तर त्याच्यामध्ये हे जे त्यांचं वासना असते ती वासना दृढ असते आणि त्याच्यामुळे जो काही परिणाम होतो शरीरावरती तो त्यांना स्वतःवरती परिणाम झाल्यासारखा वाटतो आणि त्याच्यामुळेच ते भोगतात. परंतु वीतहव्य हे पूर्णपणे वासनामुक्त होते, कुठल्याही त्यांच्या मनात वासना नव्हती आणि त्यांचं शरीर, त्यांचं अस्तित्व जे होतं ते केवळ चेतनामय होतं.
त्या चेतनामय, त्याला संवित शब्द म्हटलेला आहे. संवितमय असल्यामुळे, कुठलाही भाव नसल्यामुळे अशा शरीराला कुठलाही प्राणी काही त्रास देणं शक्य नव्हतं. आता असं कसं शक्य आहे? योगी अशी कुठली युक्ती करतात की ते कितीही वर्ष झाले तरी एकाच ठिकाणी बसून राहतात आणि त्यांना कोणीही प्राणी वगैरे त्रास देत नाही, नुकसान करत नाही. तर हा सगळा चित्ताचा खेळ आहे आणि आपणही आपल्या व्यवहारात अनेकदा ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यांचंच थोडं, जसं वीत हव्याच्या बाबतीत वर्णन केलं आहे तेच वर्णन आपण आपल्या बाबतीतही थोडंफार लागू करून घेऊ शकतो. असं म्हणतात की जेव्हा बेसिकली आपण जे काही बघतो, ज्या कुठल्या गोष्टीकडे आकर्षित होतो, तर त्या प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा स्वभाव आहे आणि आपलं चित्त जेव्हा त्या गोष्टीशी एकरूप होतं, म्हणजे माझ्या फेवरेट भाषेत गुलाबजाम बोलायचं झालं, गुलाबजाम बघितल्यानंतर आपल्याला गुलाबजामचं आकर्षण वाटतं, तर आकर्षित करावा हा गुलाबजामचा स्वभाव आहे, गोड असणं हा गुलाबजामचा स्वभाव आहे आणि त्याच्याशी माझं चित्त एकरूप झाल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, मलाही ती गोडाची भावना येणं आणि त्याचा आस्वाद घेणं असं वाटू शकतं. तर हा जो भाग आहे गुलाबजामचा, चित्त जेव्हा त्या वस्तूवरती पडतं त्याच्याशी एकरूप होतं आणि त्यामुळे ते तसं वागायला लागतं. म्हणजे मित्र बघितल्यानंतर एकदम मनात प्रेमाची भावना येणं, शत्रू बघितल्यानंतर चिडचिड होणं, कारण आपण त्याच्याशी एकरूप झालोय, त्यांनी ज्या काही भावना केल्या असतील आपल्यासोबत त्याप्रमाणे आपणही एकरूप होतो. ज्या वस्तूविषयी कधी प्रेम नाही किंवा काही त्यांच्याशी संबंध नाही अशांना बघितलं तर आपल्याला काही विशेष वाटत नाही आणि म्हणून आपण जो पदार्थ बघतो त्याला बघून ते चित्त चंचल होतं आणि त्याच्यातच ते अडकत जातं, तद्रूप होतं असं म्हटलेलं आहे. आता हे जे योगी असतात यांच्यामध्ये त्यांच्यात असं कुठलेही चित्तांचे विकार असे नसतात. चित्त एकदम स्थिर, सम, शांत असं असतं. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जेव्हा कोणी प्राणी येतात, इथे तर अगदी निर्जीव गोष्टींबद्दलही बोलले, पण आपण सध्या प्राण्यांबद्दल बोलू. ते जेव्हा प्राणी येतात, हे जे प्राणी आहेत त्यांचा हिंस्र स्वभाव हा असतो, त्यांचा स्वभावच आहे हत्या करणं, त्रास देणं. पण जेव्हा ते ह्या योग्यांच्या संपर्कात येतात तेव्हा योग्यांचं चित्त हे शांत असल्यामुळे ह्यांचं चित्त सुद्धा शांत होतं आणि त्याच्यामुळे त्यांची अशी जी वृत्ती असते की आपण कोणाची हिंसा करावी किंवा कशी, ती हिंसा ही ती वृत्ती चालली जाते जोपर्यंत ते या योग्यांच्या संपर्कात आहेत तोपर्यंत. त्यामुळे आजूबाजूला तिथे जे कोणी असतील त्यांना सुद्धा या प्राण्यांचा काहीही त्रास होत नाही आणि जेव्हा ते या योग्यांपासून दूर जातात, त्यांच्या त्या ऑरा म्हणा त्याला, त्यांच्या वलयापासून दूर जातात, तेव्हा त्यांचं पुन्हा चित्त आपल्या मूळ स्वभावाकडे येतं आणि ते तिथे त्यांची जी काही हिंस्र वृत्ती असेल तर ती पुन्हा जागृत होते. याची अनेक उदाहरणं आपण अनेक ठिकाणी ऐकलेली आहेत. मी असं ऐकलं आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही पण कदाचित पाचलेगावकर महाराजांबद्दल हे ऐकलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या सर्पांवर त्यांचं व्यवस्थित नियंत्रण होतं. असं म्हणतात त्यांच्याकडे दर्शनाला गेलो तर एखादा दुसरा ते आपल्या भक्तांच्या अंगावरही जे दर्शनाला आले आहेत त्यांच्या अंगावर टाकून द्यायचे. तर तिथे असे सगळीकडे साप असायचे. तर त्यांच्यावर कोणावर त्यांचा काही परिणाम नव्हता, कारण त्यांचं स्वतःचं चित्त तसं शांत होतं. तिथे असणारे सगळे प्राणी सुद्धा एकदम शांत असायचे. हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या बाबतीत आपण अनेकदा या गोष्टी ऐकल्या आहेत. आम्ही गुरुजींच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्या आहेत आता आपल्या आपल्या ठिकाणी. एक अनुभव आपण स्वतः घेतो की जेव्हा कुठल्याही वातावरणात आपण आहोत आणि सगळे लोक चिडले आहेत, भडकले आहेत आणि अशा ठिकाणी आपली जर मनोवृत्ती एकदम शांत असेल आणि आपली तेवढी शक्ती असेल, तिथे गेल्याबरोबर लगेच सगळ्या वातावरणात फरक पडतो. सगळ्यांना एकदम काहीतरी वाटतं अरे काहीतरी आहे, ते सुद्धा अचानकपणे शांत होऊन जातात. तुम्ही जर खरंच नियमितपणे साधना करत असाल, एखाद्या ठिकाणी गोंधळ आहे तिथे गेले तर गेल्याबरोबर त्या लोकांना अचानक काहीतरी एकदम वेगळं काहीतरी घडतं आहे किंवा वेगळं काहीतरी होत आहे असा अनुभव यायला लागतो. किंवा आपण त्या वातावरणाचा भाग आहोत आणि कोणीतरी दिव्य व्यक्ती आली तर आपल्याला लगेच त्याची जाणीव होते. भली त्या व्यक्तीचे कपडे माहिती नसतील, त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल, पण आल्याबरोबर सहज आकर्षित होतो आणि जे काही आपल्या मनात तिथे लगेचच बदल व्हायला लागतात. कधी या गोष्टींचा अनुभव घ्या. एक प्रसन्नता येते, एक शांतता येते, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे हा जो प्रश्न विचारला श्रीरामांनी की ह्या कोल्ह्यांनी, लांडग्यांनी त्यांना नाश केला, म्हणजे त्यांना खाल्लं कसं नाही, तोडलं कसं नाही, तर त्यांची हिंस्र वृत्ती ही तिथे शांत झाली होती, ती त्यात परिणाम करू शकत नव्हती. यालाच आपण एनर्जी पण म्हणतो.
आणि ही आपली एनर्जी आपण आपल्यासोबत जर चांगली ठेवली, त्याची एनर्जीचा स्तर, आपली ऊर्जा म्हणा, प्राणशक्ती म्हणा, ही जर चांगली असेल तर आपण ज्या ज्या वातावरणात जातो तिथे तिथे आपल्याला सकारात्मक घटना घडवून आणणं हे आपल्याला शक्य होतं. त्याच्यामुळे हिचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा. आणि हिचा उपयोग कसा करायचा, तर आपल्या मनात कुठले विचार आणायचे, आपण ते कसे एक्सप्रेस करायचे, या बाबतीत थोडंसं जागरूक असावं. कुठलं तरी महत्त्वाचं कार्य करायला चालू आहे आणि मनात संशय ठेवला, मनात किंतु ठेवला, मनात समोरच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह मतं ठेवले तर ते काम बिघडणारच आहे. त्याच्या उलट जाताना जर आपण विचार केला की नाही, हे माझं काम असंच होईल, ती व्यक्ती खूप छान आहे, माझं सगळं छान आहे, आणि आपण त्या पॉझिटिव्ह एनर्जीने तिथे गेलो, त्या शक्तीने तिथे गेलो, तर बरोबर बाकीच्यांवरतीही त्याचा नकळत परिणाम होतो आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी या सकारात्मक दृष्टीने घडून येतात. तर आतापर्यंत आपण जे सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये मनाची शक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्या सुद्धा आपल्याच आतमधून बाहेर परावर्तित होत असतात, रिफ्लेक्ट होत असतात. त्यामुळे त्या बाबतीत थोडं सावध राहावं. आपण कसा विचार करतो आहे, आपली शक्ती कशी आहे, आणि ती बरोबर त्याप्रमाणे कार्य करते. आता पुढचा प्रश्न श्रीरामांचा होता की मग हे चिखल, पाऊस ह्याचा पण शरीरावरती परिणाम झाला नाही का? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की जे काही दगड, माती, पृथ्वी, पाणी, हे जे काही सगळं आहे, त्या प्रत्येकामध्ये त्यांची स्वतःची संवित असते, त्या प्रत्येकामध्ये चेतना असते. आणि ही चेतना सुद्धा जेव्हा त्या योग्यांच्या जवळ येते, मुळात त्या चेतनेचं कार्य आहे, चिखल असेल तर त्याच्यात जे काही येईल ते कुजेल, चढेल, हे सगळे प्रकार त्या चेतनेमध्ये होत असतात, त्यांचा स्वभावच तसा आहे. परंतु जेव्हा ते योगाच्या संपर्कात येतात तेव्हा ती चेतना आपोआप त्या योगाच्या चेतनेशी एकरूप होते, संवितशी एकरूप होते, आणि त्याच्यामुळे ती या योग्यांवरती कुठलाही परिणाम करू शकत नाही. म्हणून वीतहव्य मुनींना सुद्धा जेव्हा ते आजूबाजूला चिखल गोळा झाला तरी त्यांना काही त्रास झाला नाही. त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी कारण सांगितलं की कुठलंही स्पंदन असेल, कुठलंही व्हायब्रेशन असेल, तर त्याच्यामुळेच या शरीरामध्ये जे काही परिणाम होत असतात ते होत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी हालचाल आहे, जी स्पंदन आहे, चेतना आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम होत असतो, आणि म्हणूनही या शरीराचा हळूहळू क्षय पण होत असतो. याचाच असंही उदाहरण दिलं आहे. पुढच्या याच्यात संपूर्ण याच्यावर चर्चा आहे पुढच्या प्रकरणात, की जेव्हा आपला प्राण, आपली स्पंदन शक्ती ही सगळी स्थिर असते, जेव्हा शरीरात प्राणांची हालचाल अजिबात नाही आहे, संपूर्णपणे स्थिर आहे, त्यावेळेस शरीरातले जे काही सगळे स्पंदन आहेत, आपले अवयव आहेत, आतले बाहेरची, या सगळ्यांची हालचाल ही जेव्हा पूर्णपणे थांबलेली असते, तेव्हा हे शरीर दगडासारखं कडक झालं असतं आणि त्याच्यावरती कुठल्याही बाहेरच्या गोष्टींचा परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळे जो चलनामुळे होणारा स्पंद या शरीरात नसतो, ते शरीर ना वाढतं ना ते कमी होतं. त्याच्या आतली बाहेरची सगळी हालचाल ही पूर्णपणे शांत असल्यामुळे जे आपले अवयव आहेत, त्याच्यातही जे रक्त, मांस जे काही असतील, ही कोणीही आपली आहे तशीच अवस्थेत राहतात, ते त्यांची अवस्था सोडत नाही. आणि म्हणून वीतहव्य मुनींनी जेव्हा पूर्णपणे आपल्या प्राणांचा अवरोध केला होता, त्याच्यानंतर त्यांची शरीराची स्थिती ही दगडासारखी झाली होती, आणि तरी त्यांना या दगडासारखी झाल्यामुळे बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा काहीही त्यांच्यावर परिणाम झाला नाही. आणि अशा रीतीने त्यांनी आपलं शरीर पुढे सोडलं. तर श्रीरामांचा असाही प्रश्न होता की हे जेव्हा संपूर्ण ज्ञानी झाले, असं कुठेतरी मी ऐकलं होतं की संपूर्ण ज्ञानी झालं तर मग माणसाचं शरीरही सुटतं, मग तो जीवनमुक्तमधून लगेचच विदेहमुक्त होतो. तर त्यांनी शरीर का नाही सोडलं, ते विदेहमुक्त का नाही झाले, ते ज्ञानी झाले पण तरीही इकडे तिकडे संचार करत राहिले, असं कसं? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की ज्यांच्यामध्ये हे ज्ञान येतं ते मग आपलं प्रारब्ध काय आहे, त्या प्रारब्धानुसार आपल्याला काय करायला पाहिजे याचा विचार करतात. वीतहव्य मुनींना कदाचित आपल्या प्रारब्धामध्ये अजून काही काळ जगावं असं असेल आणि त्याच्यानंतर मग शरीर सोडायचं असेल, तर त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आणि तसे जगले. मुळात जेव्हा जीवनमुक्त असतात, जेव्हा ज्ञानी असतात, त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यांच्या बाबतीत कोणीही, कुठलीही शक्ती काहीही त्याच्यावर परिणाम करू शकत नाही, त्या सगळ्यांच्या पलीकडे असतात. त्यामुळे वीतहव्य मुनींनी हे सगळं
आपले प्रारब्ध भोगायचे म्हणून नंतर संचार केला आणि नंतर शरीर सोडलं. वसिष्ठ ऋषी सांगतात की हे सगळं मी स्वतः बघितलं आहे, स्वतः याचा अनुभव घेतला आहे. म्हणून हे श्रीराम, आत्मज्ञान प्राप्त करा, श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करा. या आत्मसाक्षात्कारामुळेच, या ज्ञानामुळेच मुक्ती मिळते. दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी मुक्ती मिळत नाही. जे कोणी अज्ञानी आहेत ते केवळ त्याच्यात अडकून राहतात आणि त्याच्यातच ते आपल्या दुःखांचा भोग घेत राहतात. म्हणून दुःखांपासून सुटायचं असेल तर आत्मज्ञानाचा अवलंब करा. यानंतर ते सांगतात की जेव्हा याची वीतहव्य मुनींचं हे जीवनमुक्तीची अवस्था होती. आता त्यांनी इथे अगदी स्पष्टपणे नाही सांगितलं आहे, पण त्याच्यात असं म्हटलंय की वीतहव्य मुनींच्या चित्तामध्ये प्रेम, करुणा, मुदिता हे सगळे जे काही वेगवेगळे गुण असतात, हे सगळे गुण त्यांच्यात उत्पन्न झाले. सगळ्यांबद्दल मैत्री, अशा प्रकारचे गुण उत्पन्न झाले. श्रीरामांनी लगेच प्रश्न विचारला की तुम्ही तर म्हणता ते मुक्त झाले, त्यांचं चित्तही नष्ट झालं, आता चित्तही राहिलं नाही, मग हे सगळे गुण कोणामध्ये उत्पन्न झाले, कुठे उत्पन्न झाले? आणि ह्या नेमका या वाक्याचा अर्थ काय? तर वसिष्ठ ऋषींनी इथे सांगितलं की चित्ताचा नाश हा 2 प्रकारचा म्हटला आहे. जे जीवनमुक्त आहेत त्यांच्यासाठी हा स्वरूप, आणि जो विदेहमुक्त आहे त्यांच्यासाठी अरूप. स्वरूप म्हणजे काय की जिथे खरंच तुम्ही चित्त हे एक प्रकारे चित्त हे पूर्णपणे शांत झालेलं आहे आणि त्या चित्ताचं थोडंसं आपलं अस्तित्व आहे, जीवनमुक्त आहे म्हणून अस्तित्व आहे, व्यवहारापुरतं त्यांचं कार्य चालतं. तर ह्या कार्यासाठी जे काही त्यांचं अस्तित्व आहे तेवढ्यासाठी त्यांच्यात या गोष्टी निर्माण होतात, आणि जे मुक्त होतात त्यांच्या बाबतीत हा प्रश्न लागू होत नाही. तर श्रीरामांनी विचारलं की चित्तनाश झालाय असं म्हटलं, मग चित्तनाशानंतरची अवस्था कशी असते आणि असं केव्हा समजावं की चित्त नष्ट झालेलं आहे ते मला सांगा. त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीरामा, चित्ताचे स्वरूप, चित्ताची सत्ता मी तुला सांगितली कशी असते. चित्त आहे म्हणजे हे सगळं आपल्याला अनुभवाला येतं, म्हणून त्याच्यात अडकतो म्हणजे चित्त काम करतं. चित्तामध्येच चेतना हा शब्द त्याच्यात अपेक्षित आहे की चित्त आहे म्हटल्यानंतरच त्याच्यात हालचाल होणार, चंचलता येणार, हा त्याचा स्वभाव. आणि जेव्हा ही चंचलता नष्ट होते त्याबरोबर हे चित्तही नष्ट झालं असं समजता येईल. तर म्हणतात की असा कुठला पुरुष कसा ओळखायचं, की आपली स्वतःची अवस्था कशी ओळखायची? तर जेव्हा मोठे मोठे संकट येतील त्या संकटांनी सुद्धा माणूस अजिबात इकडे तिकडे विचलित होत नाही. आपल्या साध्या भाषेत म्हणायचं झालं तर हलत नाही. मग कितीही संकट येऊ द्या, कितीही दारिद्र्य येऊ द्या, किती अपंगत्व येऊ द्या किंवा आणखी काय असेल, त्या कुठल्याही प्रसंगात ती व्यक्ती विचलित होत नाही. पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टी म्हणजे काही संपत्ती प्रचंड मिळाली किंवा आणखी काहीतरी झालं, श्रेष्ठता मिळाली, प्रसिद्धी मिळाली, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. ती व्यक्ती सम राहते, स्थिर राहते. याचाच अर्थ त्याचं चित्त हे संपलेलं आहे असं समजायचं. आणि जे लोक हे काही सगळं जग दिसतं ते खरं आहे असं समजून त्याच्यात अडकतात, मग त्याला मात्र असं म्हणून की मूर्खपणा आहे आणि त्यांचं चित्त अजून टिकलेलं आहे. आता हा जो मैत्री, मुदिता, करुणा या सगळ्या गोष्टींचा जो उदय म्हटलेला आहे तो कोणाच्या ठिकाणी, तर त्याचंही वर्णन वसिष्ठ ऋषी करतात की जेव्हा आपलं चित्त शुद्ध होतं, त्याच्यात शुद्ध सत्वाचा उदय होतो, त्यावेळेस हेच जीवनमुक्ताचा तो स्वभाव बनतो. त्याचं चित्त म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये येतात आणि त्याला कुठल्याही बंधनांचं, पुनर्जन्माचं असं काही अडकत नाही. तो सगळ्यांपासून दूर असतो. त्यामुळे हा फक्त एक अनुभव, हे अस्तित्व म्हणून त्याचं राहतं आणि ते स्वाभाविक असतं. त्याला मुद्दाम काही करायची गरज अशी पडत नाही. त्यामुळे जेव्हा हा संपूर्ण मनोनाश झालेला असतो त्याच ठिकाणी या सत्वरूप अस्तित्वामध्ये मैत्री, प्रसन्नता, करुणा, मुदिता या सगळ्या गोष्टी येतात. आणि जो अरूप आहे तो अरूप हा प्रकार हा केवळ विदेहमुक्तांमध्ये आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन, शरीर ज्यांचं संपलेलं आहे, आता त्यांचं अस्तित्व असं उरलेलं नाही, तेथे त्यांचं संपूर्ण अस्तित्व हे आता त्या परमात्म्यामध्ये विलीन झालेलं असतं, त्याच्यात एकरूप झालेलं आहे. मग त्याच्यात कुठलेच दोष नाही, त्याच्यासाठी कुठलेही दृश्य पदार्थ नाही, त्याच्यात मी नाही, तू नाही आणि वेगळं कुठलीही चंचलता नाही, सुख नाही, दुःख नाही, दिशा नाही. या सगळ्या नसल्याच्या ज्या प्रक्रिया आहे, न इति न इति असं जे म्हणतो आपण,
त्याच्यामुळे या सगळ्यांच्या पलीकडे ते गेलेले असतात. व्यवहार नावाची गोष्टच नाही, शरीराच्याही पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे तेथे ते केवळ चिदाकाशात स्थिर असतात. अशा ठिकाणी मग हा अरूप हा प्रकार, की ज्यांना रूपच नाही आहे, कुठल्याच प्रकारचं सांगता येत नाही, त्यांच्यामध्ये हे चित्त नसल्यामुळे कुठलंही अस्तित्व, कुठल्याही भावना अशा येत नाही. श्रीरामांनी विचारलं की मला पुन्हा एकदा हे सांगा की हे जे काही संसार आहे त्या संसाराचं बीज काय. आतापर्यंत तुम्ही चित्तापर्यंत आले, पण पुन्हा आपण जाऊ, कारण हे सगळंच भ्रम आहे, सगळंच दिसतं. मग या सगळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा अडकायला होतं. त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, नेमकं या सगळ्यांचं मूळ काय, मुळांचंही मूळ काय, हे कशावरून झालं, त्याचं मूळ काय, त्याच्या मुळाचं त्याचं मूळ काय, हे सगळं मला समजून सांगा. तर वसिष्ठ ऋषींनी जे सांगितलं ते थोडक्यात जर सांगायचं झालं तर संसाराचं मूळ शरीर, जे आपण म्हणतो मी आणि माझं, त्याच्यामुळे शरीराचं मूळ चित्ताचंही मूळ. चित्त का विचलित होतं, चित्त जर नसेल, चित्ताचा स्वभाव काय, चंचलता. तर ती जर चंचलताच नसेल तर मग चित्त नाही असं म्हणता येईल. मग चित्त आहे तर चंचलता कशामुळे, तर त्या चंचलतेचं कारण आहे प्राण आणि म्हणजे प्राणस्पंद, व्हायब्रेशन्स, आपला श्वास म्हणा त्याला, आणि दुसरी गोष्ट आपल्या वासना. तर हे चक्र लक्षात ठेवा. शरीर, संसार, शरीर, चित्तासाठी प्राण आणि वासना, अशा 2 गोष्टी या इथे दिलेल्या आहेत. तर ह्याचं सगळं वर्णन वसिष्ठ ऋषी करून सांगतात. ते म्हणतात की ह्या सगळ्या संसाराचं बीज हे आहे शरीर कसं आहे, कारण मीच शरीर, मीच माझं अस्तित्व, आणि मी आहे म्हटल्यानंतर मग बाकीचंही सगळं असायलाच पाहिजे, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सहज फसत जातो. त्यामुळे ह्या शरीरामध्ये, आपल्या सूक्ष्मदेहात, या देहाचे आतमध्ये सूक्ष्मदेह, त्याच्यावरती हे सगळे संस्कार असतात. कुठले संस्कार असतात, तर पाप पुण्याचे, पूर्व कर्माचे, ह्या सगळे संस्कार असल्यामुळे त्यांच्याच आधारे हे शरीर जन्म घ्यायला लागतं, आणि त्यामुळे शरीर जन्म मरण यांच्यामध्ये फसत जातं. ह्या सगळ्या दुःखांची जी काही मालिका सुरू होते, ती सगळी मालिका केवळ ह्याच शरीरामुळे सुरू होते. आता ह्या शरीराचं अस्तित्व कुठून येतं, तर ते येतं चित्तामुळे. चित्त हे या शरीराचं बीज आहे. हे चित्त केवळ एका शरीराला निर्माण करतं असं नाही, या चित्तांनी पूर्वीचे अनेक शरीरं निर्माण केले आहेत, भविष्य काळातलेही अनेक शरीरं हे चित्त निर्माण करू शकतं. त्यामुळे जसं स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो, एकच आपले अनेक रूपं, अनेक अस्तित्व हे एकानंतर एक बघत जातो, तसंच हे चित्तसुद्धा अनेक प्रकारचे शरीरं निर्माण करतात, आणि निर्माण केल्यानंतर हेच चित्त स्वतःला या सगळ्या जगाच्या घटनांमध्ये अडकवतं, विषयांमध्ये अडकवतं, आणि तिथून सगळं एक एक आपली जगाची निर्मिती करत जातं. आपण पूर्वी उत्पत्ती प्रकरणामध्ये हा विषय व्यवस्थित बघितला आहे की या चित्तानीच नको तितकं भ्रम केले, मी असा मी तसा, आपल्या वासनांमध्ये अडकत गेला, त्याच वासनांच्या पूर्तीसाठी पुन्हा शरीर निर्माण करत गेलं, पुन्हा अडकत गेलं. आता हे चित्त ह्याचे 2 बीज आहेत असंही सांगितलं. एक आहे प्राणस्पंद आहे, आणि दुसरं म्हणजे दृढ वासना. आपण हे समजून घेऊ की चित्त, आतापर्यंत आपण म्हटलं चित्ताचा नाश केला, जे काही वीतहवे मुनी असतील किंवा आणखी इतरांनी, तर नाश केला म्हणजे काय केलं, की चित्त नावाची कुठली गोष्ट नाही की तिला कापलं किंवा जाळून टाकलं, असं काही केलं नाही. अनेकदा असं म्हणतात, अगदी लॉजिकली विचार करायचा, की एखादी व्यक्ती आहे किंवा नाही, ह्याला आपण कशावरून ठरवतो, किंवा कुठली गोष्ट आहे किंवा नाही कसं सांगतो. तर जेव्हा ती काहीतरी कार्य करत असेल तर आहे, हो ना. नवऱ्यांनी बऱ्याचदा या गोष्टी ऐकल्या आहेत, घरात असून नसल्यासारखेच आहात, कारण कार्य काहीच करत नाही ना, बसले आहेत, मोबाईल, व्हॉट्सअप, नाही तर ऑफिसचं काम, हो ना. तर असून नसल्यासारखे आहात असं म्हटलं जातं आपल्याला, अनेकदा ऐकलेलं आहे ह्या गोष्टी. तर या वाक्याचा अर्थ काय, की तुम्ही काहीतरी करताय, काहीतरी ऍक्शन होते, काहीतरी कृती होते, बरोबर. तसं हे चित्त जर काही करत असेल तर आहे, नसेल करत, नुसतंच आहे म्हणायचं पण काहीच करत नाही, पूर्णपणे शांत झालेलं आहे, तर याचा अर्थ ते नष्ट झाल्यासारखं आहे, ते नसल्यासारखं आहे. तर हा जो काही या चित्ताचा स्पंदन, चित्ताचं काम आहे, काहीतरी कार्य करतं, हे कसं येतं, तर ते येतं या प्राणस्पंदांमुळे, आपले प्राण चालतात त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट दृढ वासना. त्या दोघांबद्दलही इथे वसिष्ठ ऋषींनी बरंच सविस्तर सांगितलेलं आहे. जेव्हा
आपल्या मनातल्या संवेदना या वाहून नेण्याचं काम हे प्राण करतो, तेव्हा असं म्हणतात की जसं आपण या श्वास घेतला, श्वास सोडला, याच्या माध्यमातून हे सगळं प्राणाचं स्पंदन होत असतं. आणि ते स्पंदन व्हायला लागलं की सहजपणे हे चित्तसुद्धा ॲक्टिवेट होतं. पुढे जाऊन पुढच्या निर्वाण प्रकरणात आपण याच्याबद्दल सविस्तर बघणार आहोत की प्राणरोध, त्याला प्राणायाम म्हणा, आणखी काही म्हणा, जेव्हा याचा अभ्यास करतो, जेव्हा आपण प्राण थांबवतो, तेव्हा आपलं चित्तसुद्धा थांबतं. जर आपण प्राणायामची कधी प्रॅक्टिस केली असेल तर ह्या गोष्टी सहज लक्षात येतील की आपण श्वास थांबवला आणि तो स्थिर केला, त्याबरोबर मनसुद्धा एकदम स्थिर झालेलं असतं. आपण कधी याचा अभ्यास केला होता की श्वास घेतो आहे, श्वास सोडतो आहे, श्वास बाहेर कुठे थांबतो, आत कुठे थांबतो, या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की माझं चित्त आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. एरवी मनामध्ये जे विचार येत असतील ते त्यावेळेस विचार येत नाही. आणि हा जो प्राणायामचा अभ्यास त्यांनी इथे सांगितला आहे की प्राणशक्तीनेच आपली संवेद ही गतिमान होते, आपली चेतना गतिमान होते आणि ती सगळ्या नाड्यांमध्ये प्रवाहित होते, फिरते. आणि जेव्हा ती अशी सगळी नाड्यांमध्ये फिरायला लागली, त्याबरोबर या संवेदेलाच, आपल्या चेतनेला ते चंचल करतात आणि त्याच्यामुळे ती या आपल्या चित्ताला कार्य करायला भाग पडते. आता प्राणायाम केल्यानंतर ही संवेद स्थिर राहते. थोडंसं विषयांतर, म्हणून प्राणायामचा अभ्यास हा आवश्यक आहे. शिस्तबद्ध पद्धतीने प्राणायामचा अभ्यास हा नियमितपणे करावा, कारण आपण योगाच्या मार्गावरती आहोत, ध्यानाच्या मार्गावरती आहोत, अध्यात्माच्या मार्गावरती आहोत. इथे जर प्राणायामचा अभ्यास नसेल, कितीही ज्ञानी असू द्या, फक्त ज्ञानाच्या मार्गातून मन शांत व्हायला मदत होते, परंतु आतून सुद्धा एक शरीरही आहे. या शरीराला पण निरोगी ठेवणं, याला सांभाळणं हे आवश्यक आहे. आणि मनाचे संस्कार होणं हा एक भाग, त्याने आपल्या वासना शांत व्हायला मदत होती, परंतु प्राणाच्या माध्यमातून सुद्धा स्वतःला शांत करणं हे शक्य आहे आणि ते करावं अवश्य. त्याच्यामुळे प्राणायामचा अभ्यास हा जरूर करा. मी मागेही सांगितलं होतं, कुठलाही प्राणायामचा कोर्स किंवा प्रॅक्टिस किंवा सत्र जे काही जिथे करता येतील तिथे अवश्य करा. आर्ट ऑफ लिव्हिंगचे तर होणारच आहेत या गुरुवारपासून, ते करायचे असतील तेही करू शकता. नाही तर तुम्हाला जिथे सोयीचं आहे तिथे, कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही, परंतु प्राणायाम हा जीवनाचा एक भाग असावा एवढं मात्र निश्चित ठेवा. दिवसातून थोडा वेळ तरी शांतपणे बसून प्राणायामचा अभ्यास हा झालाच पाहिजे. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की ही जी चेतना आहे, ही जी संवेद आहे, ही त्याच चित्ताच्या आकाराने जिकडे जो विषय दिसेल त्याच्याकडे धाव घ्यायला सुरुवात करते. आणि मग तिला असं वाटतं की चला मला इकडे आनंद मिळेल, गुलाबजाम खाल्ला तर आनंद मिळेल, पण त्याचे परिणाम हे कधी अतिरेक झाला तर डायबिटीस वगैरे सारख्या गोष्टी आणि त्याचे त्रास ह्याच्यात होतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्राणायामचा अभ्यास हा आवश्यक करावा. प्राण निरोधाने चित्त शांती होते असे म्हटलेलं आहे. या प्राणांच्या स्पंदामुळे, व्हायब्रेशन्समुळे जसं आपलं संवेद जाणीव चंचल होते आणि तिचे अनेक रूप होत राहतात, अनेक गोष्टींमध्ये ती कार्य करते. हे जे चित्त आहे हे यांनी सगळ्या लोकांना अतिशय व्याकुळ करून सोडलं आहे आणि त्याच्यातून जर स्वतःला सोडवायचं असेल तर प्राणांचा निरोध करायला शिका. त्यानंतर दुसरं जे बीज सांगितलेलं आहे ते बीज म्हणजे वासना. ही जी वासना आहे, आपण ह्याचा अनुभव वारंवार घेतलेला आहे. म्हणजे इथे योग वासिष्ठामध्ये जे सांगितलं असेल ते, परंतु वेगळ्या दृष्टीने बघायचं झालं तर वासना आणि प्राण ह्या दोन गोष्टी एक दुसऱ्याशी संबंधित आहेत. वासना काय करते, एखाद्या गोष्टीची जशी स्मरण, कुठली तरी कृती केलेली आहे, काही आजूबाजूला कुठलंच आकर्षण नाही, पण मनात सहज कुठला तरी विचार आला, हा विचार आल्याबरोबर ती वासना जागृत झाली. ती वासना जागृत झाल्याबरोबर आपलं चित्त हे विचलित व्हायला लागलं. आपण अनेकदा ध्यान करताना याचा अनुभव घेतो. डोळे मिटून शांत बसलो आहे, कुठलंच काहीही नाही, पण मनात अचानक कुठली तरी वासना निर्माण झाली. कशी निर्माण झाली तर ती पूर्वसंस्कारांमुळे, जे काही पूर्वीचे संस्कार असतील ते, त्याच्यामुळे ही वासना निर्माण होते. आणि ते वासना निर्माण झाल्याबरोबर त्या दृष्टीने विचार सुरू होतात की आपलं चित्त चंचल झालं, नको त्या गोष्टींच्या मागे लागलं. याचा अनुभव आपण अनेकांनी घेतलेला आहे ध्यानामध्ये सुद्धा. इथे कुठलेही प्राणायाम वगैरे काही प्रकार नव्हता, आजूबाजूला काही नव्हतं,
डोळे मिटून स्वतःच आतमध्येच होतो. पण काय होतं की पूर्वसंस्कारांमुळे ह्या वासना निर्माण होतात आणि मग त्याप्रमाणे पुढचे क्रिया करायला सुरुवात करतो की आता काहीतरी जाऊन बाहेर करायचं किंवा आणखी आतमध्ये करायचं. हे जे काही असतील ह्या सगळ्या याच्यात आवड निवड हे जे काही पूर्वसंस्कार आहेत ह्यामुळेच माणूस तिथे अडकतो. मग याच्यात ही वासना एवढी तीव्र असते, जर तिने खरंच आपलं कार्य करायला लागली ती एवढी स्ट्रॉंग असते, एवढी दृढ असते की माणसाला योग्य अयोग्य हाही विचार कळत नाही. आपण अनेकदा बघितलेलं आहे की एखादा जसं हिप्नोटाईज झाल्यासारखं कोणाचं तरी संमोहन केल्यासारखं की काहीतरी डोक्यात जातं आणि आता हेच करायचं, इथून लाख समजावायचा प्रयत्न करा, माणसाला ती बुद्धी होत नाही. असं म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. जसं सीतेवरती सुवर्ण मृगाची मोहिनी पडली, मग योग्य अयोग्य काही सुचलंच नाही, पडली आहे तर त्याच्या मागे लागायचं. कितीही कोणी समजावायचा प्रयत्न करा, होत नाही. तसं आपल्याही जीवनात अनेकदा झालंय. ही वासना इतकी पक्की असते की ती माणसाची सगळी बुद्धी हरवून घेते, ती पूर्णपणे विपरीत दर्शन करायला लागते. माणूस आपलाच योग्य अयोग्याचा विचार विसरून जातो आणि पूर्णपणे पराधीन होतो. अशा रीतीने हा जो काही सगळा एखादा मादक द्रव्य घेतलेला व्यक्ती ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणेच तो बाहेर पडतो, त्याच कार्यात लागतो. चित्त त्याचं मग हे त्याच रूपाने बघायला लागतं आणि ते विचलित होतं. असं इथे थोडक्यात सांगितलं आहे की आत्मबुद्धी आणि अनात्मबुद्धी ही नष्ट होऊन केवळ अनात्मच्याच मागे ते चित्त लागतं आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तर हेच ते चित्त जे वासनेमुळे विचलित होतं. एरवी ध्यानात असताना आपण शांत असतो, आपलं चित्तही स्थिर असतं, काहीच करत नाही. परंतु पूर्वसंस्कारामुळे कुठली तरी वासना ही निर्माण झाली की त्या चित्ताला पुन्हा ती हलवते. तर हा जो चित्ताचा उदय म्हटलेला आहे, चित्ताची निर्मिती, आपण पुन्हा तो मार्ग बघू की सगळा संसार, या संसाराला बीज काय आहे तर आपलं शरीर, या शरीराचंही बीज काय आहे तर चित्त, आणि हे चित्त हे कुठून कार्य करायला लागतं तर चित्त हे वासनेमुळे कार्य करायला लागतं किंवा प्राणस्पंदांमुळे हे चित्त कार्य करतं. आता जे जीवनमुक्त आहेत त्यांचे मात्र चित्त हे पूर्णपणे अचित्त अशा स्वरूपात असतात. जे अज्ञानी आहेत त्यांच्यावर संस्कार पदार्थांचे पुन्हा पुन्हा झालेले असतात, त्यामुळे त्यांचं चित्त अतिचंचल बनतं आणि त्याच्यातून ते पुन्हा जन्ममृत्यू या चक्रांमध्ये अडकतं. त्यांना त्यांच्याकडे अशी वृत्तीच नाही, हे आवडतं ते आवडतं, किंवा या बाबतीत ते सतर्क आहेत की मला काहीतरी होत आहे परंतु ते पूर्वसंस्कारांमुळे असेल. मी या बाबतीत मागे एक जो आपलं सत्र घेतलं होतं त्याच्यात हा जो विषय सांगितला होता तो पुन्हा एकदा सांगेल की थोडं या बाबतीत आपल्या मनाच्या चित्ताच्या बाबतीत, आपल्या आवडीनिवडीच्या बाबतीत, आपलं जेथे मन सहज अट्रॅक्ट होतं त्याच्या बाबतीत थोडेसे सावध राहा की जे काही होतं आहे ते हे माझ्या पूर्वसंस्कारांमुळे, म्हणजे माझं मन माझं नाही हा विषय आपण घेतला आहे. माझं मन हे माझं नाही आहे, हे माझ्यात असणारे जीन्स, माझे आईवडील, माझ्यावर झालेले संस्कार, माझे पूर्वज, माझ्या आजूबाजूला घडलेल्या घटना, मी ज्या शाळेत गेलो ते, माझे मित्र, मला शिकवणारे गुरुजन, मी जे पुस्तकं वाचले ते, या सगळ्या अशा अनेक गोष्टींचा परिपाक म्हणजे माझं मन. हे माझं मन तसं शुद्ध, पण इतक्या सगळ्या गोष्टींचे संस्कार झाले, म्हणजे फक्त पूर्वसंस्कार म्हणून नाही, अनेक गोष्टींचे संस्कार झाल्यामुळे काहीतरी योग्य आहे, काहीतरी अयोग्य आहे, काहीतरी आवडतं, काहीतरी आवडत नाही, हे असंच असायला पाहिजे, हे असं असायला नको, हे जेवढे काही विचार आपण करतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपलं चित्त हे चंचल होत राहतं. तर आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे ध्यान करतो तेव्हा हाही एक विचार करू शकता की डोळे मिटून शांत बसले आहे आणि विचार यायला लागले तर प्रत्येक वेळेस त्या विचारांना सांगायचं, अच्छा हा विचार आला, परंतु माझं मनात हा विचार येण्याचं कारणच नव्हतं, हे कुठले तरी संस्कार आहेत त्याच्यामुळे हे विचार आले, कुठले तरी इम्प्रेशन्स आहेत त्याच्यामुळे हे विचार येत आहेत. बरं ठीक आहे, ते थांबतील, पुन्हा डोळे मिटून कंटिन्यू करायचं, शांत बसायचं, पुन्हा दुसरा कुठला तरी विचार येईल, त्याही विचाराला सांगायचं अरे हा विचार माझा नाही आहे, मी पूर्ण शुद्ध आत्मस्वरूप चिदानंद असं माझं रूप आहे, माझ्यामध्ये कुठला विचार येणं शक्य नाही. मग हा विचार, अच्छा हाही विचार कोणाचे तरी संस्कार असल्यामुळे असतील, असं जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा पुन्हा तीच न इति हे नाही ते नाही या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर करत जातो. आणि म्हणून इथे हा वासनेचा प्रभाव हा सगळा नष्ट होतो.
वासनांचं मूळ सुद्धा असं म्हटलंय की हे एक प्रकारे पूर्वसंस्कारांमध्ये असतं. पण आपण जर या बाबतीत जागृत असू की माझे पूर्वसंस्कारच माझ्यावरती काहीतरी करत आहेत, तर आपण तिथेही स्वतःला स्थिर ठेवू शकतो. बरं, हे फक्त ध्यानातच करायची आवश्यकता आहे का? तर नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपलं चित्त शांत कसं ठेवता येईल? तर व्यवहारातही चित्त शांत ठेवताना आपली प्रत्येक कृती ही माझी असा जर विचार सोडून दिला आणि मग माझी कृती काय, तर शास्त्रात असं म्हटलंय म्हणून असं होतं, गुरुजनांनी सांगितलं आहे म्हणून असं होतं, म्हणजे मी काही करतच नाही, मी काही वागतच नाही, जे काही होतं ना तेव्हा त्यांनी सांगितलंय म्हणून. माझं चित्तच नाही, माझी बुद्धीच नाही, माझं डोकंच नाही, माझं मनच नाही, हे पुस्तक आणि हा मी वागतो, असं जर असेल तर तिथे सुद्धा चित्त पूर्णपणे शांत आहे, स्थिर आहे, ते काही करतच नाही. अशा प्रकारे सुद्धा चित्ताचा नाश करता येतो. जे जीवनमुक्त आहेत त्यांच्याकडे त्यांनी फक्त एकच गोष्ट, ह्या ज्या असतात इथे आवडी निवडी, हे सगळं काही आहे ते सगळं त्यांनी पूर्णपणे सोडून दिलेलं असतं. त्यामुळे त्यांचं चित्त कुठेही जात नाही, ते स्थिरच होत नाही आणि त्याचा उदयच होत नाही. अशा प्रकारे जेव्हा वासनेचा प्रभाव नष्ट करण्याचा अभ्यास करतात, सतत अभ्यास केला जातो, तेव्हा कुठलंही मन अमनस्क असं म्हटलेलं आहे, हा अमन होतो, मन नावाची गोष्ट राहत नाही आणि मग त्याच्यात चित्त उत्पन्न होत नाही. त्यामुळे वसिष्ठ ऋषी सांगतात की जे काही दृश्य आहे त्या दृश्याकडे मुळात आपण आतापर्यंत विचार केला की दृश्यावरती जी प्रतिक्रिया द्यायची, जे काही बघतो ती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, कारण ती प्रतिक्रिया सुद्धा माझी नाही, ती कुठल्या तरी संस्कारांमुळे आहे. म्हणजे झुरळ बघितलं तर घाबरायचं की नाही, हा जर प्रश्न असेल आणि मी घाबरतो आहे तर स्वतःला सांगायचं घाबरणं हे माझ्या पूर्वसंस्कारांमुळे किंवा कुठल्या तरी संस्कारांमुळे आहे, कुठला तरी फोबिया असेल तो अशा गोष्टींमुळे आहे आणि असं करायची गरज नाही, असा जर विचार केला तर तो एक भाग. पण वसिष्ठ ऋषी त्याच्याही पुढे जातात. ते म्हणतात की मुळात हे जे सगळं दृश्य आहे ना, हे दृश्यच नाही असं समजा, काहीच नाहीये. आणि त्याच्यामुळे जेव्हा दृश्यच नाही तेव्हा प्रतिक्रिया द्यायची की नाही हाही प्रश्न नाही, काही दिसतच नाही, अगदी एक्सरे सारखा आरपार सगळं बघा, कुठल्याही गोष्टीकडे अडकून जाण्यात, त्याच्यात रिफ्लेक्शन येण्यात करण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्यामुळे हे जे दृश्य आहे हे कुठलेही दृश्य, कुठलीही कल्पना करण्यास योग्य नाही, कारण मला काही दिसतच नाही, अशी जर संकल्पना केली तर मग त्या मनामध्ये, त्या हृदयामध्ये चित्ताचा उदय होणं शक्य नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या सर्व वासनांचा त्याग करायचा आणि हे चित्त पूर्णपणे शांत करायचं असं वसिष्ठ ऋषी सांगतात. अशाच पद्धतीने व्यवहार करत राहायचा आणि अशा पद्धतीने व्यवहार करत असताना मग ती उच्च भूमिका प्राप्त होते. आता सहज प्रश्न असा आला की मग ह्या दोघांचाही नाश कसा? यांची चित्ताचं जे कारण आहे म्हणजे वासना आणि प्राणस्पंद, या दोघांचा नाश कसा करता येईल? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे दोघंही एक दुसऱ्यावरती अवलंबून आहेत आणि याचा आपणही अनुभव घेतलेला आहे. आपण जर आपलं प्राण रोखले तर आपलं मन शांत होतं, वासना शांत होतात. आणि त्याच्या उलटं जर कुठल्या वासना, आपल्या भावना, अगदी वासना नाही पण भावनांच्या भाषेत बोलायचं झालं, राग आला तर आपला श्वासही वाढायला लागतो. आपण हे बघितलं आहे. किंवा खूप डिप्रेस्ड असो तर श्वास असा अगदी शॅलो, असा उथळ होऊन जातो किंवा अगदी हलका होतो. हे जे सगळे प्रकार असतात आपल्या बाबतीत, जे जे काही घडतात, भावनांमुळे, आपल्या वासनांमुळे आपल्या श्वासावरती होणारे परिणाम, ते ह्या दोघेही एक दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. या दोघांनाही स्थिर कसं करायचं? तर वासनांना स्थिर करण्यासाठी आपण एक जसं सारखं ज्ञानाचा उपयोग करून घेतो. ज्ञानमार्गातून ह्या वासना करण्यात अर्थ नाही, हे सगळं दृश्य शून्य आहे, याच्याकडे बघण्यात अर्थ नाही, मनात येणारे विचार आणि विकार हे सगळे माझे कुठल्या तरी पूर्वसंस्कारांमुळे आहेत, हे जर स्वतःला सांगू शकलो तर त्या वासना स्थिर करता येतात. वासना स्थिर झाल्या की श्वासही आपोआप स्थिर होतो. पण समजा हे जमत नसेल, हे करताना थोड्या अडचणी येत असतील, तर श्वासावरती नियंत्रण करायचं, प्राणायाम करायचा. प्राणायामाचा अभ्यास केला की आपोआप आपला श्वास सुद्धा स्थिर व्हायला मदत होते. त्या दोन्ही गोष्टी, प्राणस्पंद आणि वासना, या दोन्ही एक दुसऱ्याला कारणीभूत आहेत आणि ह्या दोघांपैकी कोणीही विचलित झालं तर चित्त निर्माण होतं. त्यामुळे ह्यांना एकाच वेळेस त्यांच्यावरती कार्य करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा असं वसिष्ठ ऋषी सांगताहेत. ते म्हणतात की या सगळ्यांमध्ये त्यातल्या त्यात जर या दोघांनाही शांत करायचं असेल तर विषयांचा त्याग करा, कारण या विषयांमध्येच आपण अडकतो. वासना ह्या विषयांमुळे येतात, प्राणसुद्धा हे विषयांकडे बघूनच त्यांच्यामध्येच वासना निर्माण करून लगेचच तिथे हालचाल करायला सुरुवात करतात. त्यामुळे ही या दोघांचंही जे मूळ आहे, या दोघांची जी सुरुवात आहे
हे या सगळ्या विषयांमध्ये आहे असं सिद्ध होतं. म्हणून विषय तोडा, विषयांमधून स्वतःला दूर करा. आता हे जे विषय आले हे तरी कुठून आले? या विषयांना संवेद्य असं म्हटलेलं आहे. आता हे संवेद्य म्हणजे काय? तर संवितपासून संवेद्य, ज्यांची जाणीव होते तीच संवेद्य. तर ह्या संवितमुळेच हा सगळा विस्तार झालेला आहे. आणि म्हणून ह्या संवितवरती सुद्धा कार्य केलं तर आपल्या लक्षात येईल की संवित सुद्धा ही मुळात केवळ चेतना म्हणून अस्तित्वात आहे. ती दोन्हीही गोष्टी करू शकते. ती मला स्थिरही करू शकते आणि ती मला या विषयांमध्ये अडकवही शकते. संवितचा नाश नाही करायचा, संवितचं स्वरूप समजायचं आणि त्याच्यामुळे स्वतःच्या रूपात स्थिर व्हायचं. तर वसिष्ठ ऋषींनी हा केलेला उपदेश हा शेवटचा या बाबतीत लक्षात ठेवायचं की जो आपल्या संवितचा योग्य उपयोग करून घेतो. म्हणजे मी विषयांमध्ये अडकणार नाही, पण मी स्वतःमध्ये जाईल, आत्मस्वरूपात जाण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे पुढचे जे काही आहे प्राणस्पंद, चित्त, वासना या सगळ्या गोष्टी शांत करून मी स्वतःमध्ये जाऊ शकतो. पुन्हा एकदा हा मार्ग सांगतो. न इति म्हणजे एक स्टेप अशी झाली की सगळं सोडत जायचं. हे नाही, ते नाही, विषय नाही, दृश्य नाही, या सगळ्यांपासून दूर जाणं हा एक भाग झाला. एकदा ते सगळं झाल्यानंतर मग स्वतःमध्ये जाणं, त्या संवितचा उपयोग करून स्वतःच्या आत्मस्वरूपाचा आनंद घेणं हा त्याच्या पुढचा मार्ग आहे. त्याच्या माध्यमातून, या संवितच्या माध्यमातून स्वतःला आपण स्थिर करू शकतो. आज बरंच झालं बोलणं. तर ठीक आहे, इथून पुढे या सगळ्या यांनी जे सांगितलंय वसिष्ठ ऋषींनी की जीवनमुक्तांची जाणीव कशी असते, विवेकाचा उदय कसा होतो आणि ह्या संवितचं सुद्धा बीज काय आहे, आणि जे सत आहे, जे चित्त आहे, जे आपण त्याला परमात्मा आहे, हे सगळं याचंच बीज आहे. तर त्याचा तर काही नाश करता येत नाही. श्रीरामांचा प्रश्न असाच होता, फार सुंदर प्रश्न, की प्रत्येक गोष्टीचं बीज सांगत जा म्हणजे मी मुळाचा नाश करत जाईल. शरीराचा नाश चित्त, ठीक आहे, चित्ताचा नाश कसा करायचा? तर चित्ताचा नाश करायचा प्राण आणि वासनांचा आणि प्राणांचा नाश करा. त्यांचा नाश कसा करायचा? त्यांना कसं उदय होऊ द्यायचं नाही, तर ते विषयांमध्ये अडकतात. विषयांना कसं वाचवायचं? तर आपली संवित ही आपल्या सत्रूपाकडे न्यायची, विषयांकडे न्यायची नाही. असं हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. तर याच्यावरती उरलेलं निरूपण आपण उद्या करू. आज बरंच झालं, ओव्हरडोस व्हायला नको, म्हणून इथे थांबूया. एक पुन्हा आवाहन की हा जो कोर्स होणार आहे सकाळचा संध्याकाळचा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करा. तुम्ही जर केलेला असेल पूर्वी तर पुढचे 1-3-4 दिवसच शक्य असेल तर आणखी लोकांना सांगा, फोन करून सांगा. रोजचं 2-3 लोकांना जरी सांगितलं की अरे तुमचं झालेला नाही कोर्स, करून घ्या, फायद्याचं आहे, तर ते लोक येऊ शकतील. आपण मुळात स्वतःसाठी म्हणून सांगत नाही. म्हणजे याच्यात तुम्हाला, मला, कोणाला काही पैसे मिळत आहेत, मार्केटिंगचं कमिशन मिळतं आहे, अशातला भाग नाही. आपलं अस्तित्व आपण आतापर्यंत बघितलं की काहीतरी सत्कार्यासाठी आहे. हे जीवन क्षणोक्षणी आपल्या मृत्यूकडे धाव घेत आहे, कधीतरी संपणार आहे. त्याच्या अगोदर स्वतःचं अस्तित्व चांगलं ठेवावं, त्याच्यातून काहीतरी चांगलं सिद्ध करावं, हा प्रयत्न करावा. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा सत्कार्यासाठी त्याचा उपयोग करावा. आपण लोकांच्या जीवनात काहीतरी चांगलं देतो आहे अशा दृष्टीने अप्रोच करा. त्यांना सांगा की हे होईल. अनेक लोकांना हे कळतच नाही. काही जण म्हणतात की नाही माझ्याकडे वेळ नाही आहे, पण दुर्दैवाने कधी आजारी पडायची वेळ पडली तर मग तर वेळ काढावाच लागतो ना. तिथे सिक लिव्ह तर टाकावीच लागते, सांगता येते की मला वेळ नाही म्हणून. तर असा वेळ, दुर्दैवाने अशी वेळ येऊ द्यायची नसेल. आणि माझ्यासारखे अनेक जण हे डेफिनेटली सांगू शकतील की मी तरी माझ्या करिअरमध्ये एकदा हे सुदर्शन क्रिया आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या तर मला सिक लिव्ह्स ह्या काढाव्या लागायच्या. म्हणजे आता खोटं बोलावं लागायचं, कारण ते नाही तर त्या सिक लिव्ह्स असतात त्या अशाच चालल्या जायच्या. तर चला आता काहीतरी, मग जे आजारी पडल्यानंतर सुट्ट्या घ्यायच्या ना, खरं गव्हर्नमेंटनी किंवा या सगळ्या कंपन्यांनी ही सोय द्यायला पाहिजे की आजारी पडून सुट्ट्या घेण्याच्या ऐवजी आजारी पडू नये म्हणून सुट्ट्या घ्या. म्हणजे हे कोर्सेस वगैरे करायला तुम्हाला वेळ मिळता येईल, योगा सेशनसाठी जाता येईल, अशा प्रकारची प्रोव्हिजन असायला हवी. तर वेळ, काळ हा तुम्हाला स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर स्वतःकडे लक्ष द्यायला भाग पडतो, हे सत्य आहे. त्याच्यामुळे हेही सांगा आपले मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट जे कोणी असतील की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी हे योग्य आहे. माझा आग्रह नाही आत्ताच करा, लगेच करा म्हणून, जेव्हा केव्हा शक्य आहे तेव्हा जरूर करायला सांगा. परंतु ही स्वतःमध्ये केली जाणारी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जे इन्व्हेस्टमेंट समजतात त्यांना माहिती आहे जेवढ्या लवकर पैसे डिपॉझिट करू
तेवढंच दीर्घकाळ त्याचे इंटरेस्ट, त्याचे रिटर्न्स हे चांगले असतात. उशिरा इन्व्हेस्टमेंट केली तर रिटर्न्स कमी येतात. त्यामुळे लवकरात लवकर स्वतःत इन्व्हेस्ट करा असं सांगा. काही 4 लोकांचं भलं आपल्या हातून होऊ द्या, त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा. फोन करा, आपलं सोशल स्टेटस अपडेट करा व्हॉट्सॲपवरती, फेसबुकवरती, जे जे काही करता येईल, ग्रुप्सवरती कम्युनिकेट करणं, जसं शक्य येईल तशा पद्धतीने हे सत्कार्य हाती घ्या. योग वासिष्ठाचं सत्कार्य तुम्ही ऑलरेडी हाती घेतलेलंच आहे, परंतु त्याचा इफेक्ट दिसण्यासाठी आतापर्यंत आपण फक्त ज्ञानाचा मार्ग घेतला, पण प्राणायामचाही मार्ग हा पुढे यावा. योगायोगाने 2 दिवसात, 1 किंवा 2 दिवसांमध्ये हे उपशम प्रकरण संपेल. आणि त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतात श्रीरामांना की आतापर्यंत मी तुला ज्ञानाचा मार्ग सांगितला आहे, पण योगाचाही मार्ग दुसरा आहे की ज्याने मुक्ती मिळू शकते. आपण आतापर्यंत संपूर्ण ज्ञान मार्ग घेतला आहे. प्राणायाम ध्यानचा मार्ग हा पुढे, प्राणायामचा मार्ग निर्वाण प्रकरणात सांगितला आहे. या योग वसिष्ठाची निर्वाण प्रकरणाची सुरुवातच तिथून वसिष्ठ ऋषींनी अशी केली. तर तोही मार्ग योगायोगाने तिथे त्याच वेळेस येतो आहे. तर आपण आतापर्यंत ज्ञान मार्गाने लोकांना आणायचा प्रयत्न केला, आता प्राणायाम योग मार्गाने सुद्धा लोकांना या मार्गावरती आणायचा प्रयत्न करू. चला इथे थांबू आणि उरलेलं सत्र उद्या सुरू करू. जय श्रीराम, जय गुरुदेव. काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील त्या घेता येईल. छान. उपशम प्रकरण होता होता सगळे शांत झालेत, ही आनंदाची गोष्ट आहे. सगळे प्रश्न आता विरले आहेत. योग वसिष्ठाचं वैशिष्ट्यच असं आहे की आता प्रश्न विचारा, म्हणजे माझ्या बाबतीत खास करून हे मी बघितलं की कधी प्रश्न पडले तर असं इमॅजिन करतो की समजा गुरुजी समोर आहेत आणि त्यांना प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर आपोआप मिळून जातं. हे जे ज्ञान आहे ना, हे उत्तर स्वतःच तुम्हाला द्यायला लागतं. आपल्याला कुठे जायची गरज नाही, आपल्यातच ते मुरलेलं असतं. त्याच्यामुळे अनेकदा असं झालंय, गुरुदेव समोर आलेत आणि इतके जवळ आहे, त्यांना आता काहीतरी विचारावं, काय विचारावं हेच सुचलं नाही. म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळलेली आहेत किंवा विचारूनही काही फायदा नाही, एवढं निश्चित झालेलं आहे आता. त्याच्यामुळे ठीक आहे, चला शांत आहे, वा बस जाऊन दर्शन घ्या, झालं. त्यांच्याकडे काय नेहमी मागणं एकच असतं, जेव्हा केव्हा असतं तेव्हा, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. बस एवढंच तुम्ही द्या, ही आमची मागणी असते, आणखी काय मागणं. चला ठीक आहे, थांबूया, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.